गरवारे ते एक्सेल पॉइंट रस्त्यावरील वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी अनधिकृत रसवंतीचे अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला रसवंती चालकासह साथीदारांनी भर रस्त्यात शिवीगाळ करत दगडफेक करण्यात आली आणि वाहन प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी गरवारे ते एक्स पॉइंट रस्त्यावर उघडकीस आला। विशेष म्हणजे यावेळी एका नगरसेवकानेही अतिक्रमण करणाऱ्या रसवंती चालकाच्या बाजूने येत मनपा कर्मचाऱ्यांना धमकावल्याने या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू झाली आहे। या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण होणार तितक्यात अंबड पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला। गरवारे ते एक्स पॉइंट या मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे। रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत रसवंतीमुळे वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे आली आहे। त्यानुसार सोमवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास सिडको मनपाच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करत रसवंती समोरील खुर्च्या आणि साहित्य जप्त केले। यावेळी संतप्त झालेल्या रसवंती चालकाने काही साथीदारांसह अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात शिवीगाळ करत अरेरावी केली। एवढ्यावरच न थांबता त्याने हातात दगड घेऊन अतिक्रमण विभागाच्या वाहनाच्या दिशेने धाव घेत दगडफेक केली। तसेच आत्ताच्या आत्ता माझे सामान परत द्या नाहीतर तुम्हाला मारून टाकतो अशी जीवे मारण्याची धमकीही दिली। दरम्यान परिसरातील एका नगरसेवकानेही घटनास्थळी येत रसवंती चालकाच्या बाजूने उभे राहत मनपा कर्मचाऱ्यांना तुमची बदली करून टाकतो असा दम दिल्याचे सांगितले जात आहे। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। काल दिनांक 9/3/26 रोजी साधारण 5:30 वाजताच्या दरम्यान चुंचाळे पोलीस चौकी हद्दीमध्ये सदर गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत हे त्यांच्या अतिक्रमण पथकासह या रोडवरती अतिक्रमण आहे अगर कसे याबाबत पाहणी करण्यासाठी आले असता सातपूर अंबड लिंक रोड वरील गरवारे जवळील किर्लोस्कर जी कंपनी आहे सदर ठिकाणी काही भाजी विक्रेते अनधिकृत रसवंती गृह असल्याचे त्यांना दिसून आले। रसवंती गृह जे आहे ते अनधिकृत असले त्याच्यावरती कारवाई करत असताना त्या रसवंती गृहाचे जे मालक आहेत दोन इसम त्यांनी ह्या कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला आणि ही कारवाई करत असताना त्यांनी त्यांची अडवणूक केली, त्यांना धक्काबुक्की केली आणि पथकावरती दगड घेऊन धावून आले आणि जी पथकाची गाडी त्या गाडीतील जे त्यांचं साहित्य टाकले ते साहित्य काढून देण्यात आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही म्हणून त्याच्या पुढे बसून राहिले। फिर्यादीने पोलीस पथकास कॉल केला असता पोलीस पथक त्यांना पोलीस ठाण्यास घेऊन आलं। सदर इसमाविरुद्ध फिर्यादीने तक्रार दिल्याने अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी त्या दोन इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अगदी बरोबर आहे। एका आरोपीवरती यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील आरोपी आहे। त्यास लवकरात लवकर डीबी पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।